भाभी मेरे लिए सब्जी रोटी। पंचामृता के सारे प्रोडक्ट्स जो खाने में पौष्टिक तत्व की कमी को भर देते हैं। आई सर्टिफाइड वेयर फूड इज फोर्टिफाइड। नमस्कार. आयच्या या खाशेल्या राऊंड टेबलाचेर तुमकां सगळ्यांक येवकार. आनी आज म्हजे बरोबर 3 नाजाल्यार 4 गेस्ट आसात आनी 4th वन इज अ सरप्रायज. जॉयलाक तुमी वळखतात, लौकिकाक तुमी वळखतात, पांडुरंगाक तुमी वळखतात आनी नांव आमचे बरोबर एक गोंयकारच आसा. बट गोंयकार जांचे कडच्यान आमी देशभराचो पर्स्पेक्टीव घेवपाक शकतात ते ह्या देशांतले नामनेचे पत्रकार. आनी गोंयकार अशें की तांचे सारके फेसबुकाचेर सुद्दां तुमी दिसता आज सकाळीं ते रापण बिपण उठ्ठना पळयला आसतली. सो अशें राजदीप बाब सरदेसाय. सर, वेलकम टू द शो. नमस्कार. एंड जोयल, आय थिंक द फर्स्ट थिंग वेल स्टार्ट विथ यू, देन आय विल गो टू राजदीप सर. इज द स्टेट ऑफ ओपोजिशन, वॉट इज हॅपनिंग इन द ओपोजिशन सायड. तुवें विजयाचो इंटरव्यू पळयलो आसतलो. विजयान सांगला की आमची गॅरंटी ना काँग्रेसी बरोबर अलायन्स करपाची. त्या वटेन RGPची परिस्थिती तुवें पळयल्या, TMCची परिस्थितीचेर आमी राजदीप सराक विचारया. बट ही जी परिस्थिती सद्याक चल्ल्या, वॉट डू यू थिंक इज हॅपनिंग? इट इज ग्रँड स्टँडींग ऑर एकमेकाचे आतां तांगे कोणाचोच विश्वास उरलो ना आनी कॉन्फिडन्सूय उरलो ना? See, Pramod, it's too early for that kind of an alliance. You know, Goan politics, how it evolves. As elections come closer, I mean, then the talk of alliance will happen eventually. One thing is very certain that without an alliance, or the grand alliance, whatever you call it, without that, it's impossible to take on the BJP. I mean, individual parties will not be able to shake them out. The thing is, what about this third option that Vijay is talking about, that is non-Congress, non-BJP option? it's not practical. It's not practical. For the simple reason that Congress, despite the fact that they are completely in a chaos right now, they have, at the ground level, they have got sizable force. I mean, they are still a force to reckon with. I think going forward, that's the only party which will spearhead this entire opposition, looks like, because the other parties are all now shaken. AAP is completely in tatters now in Goa. RG, you know what happens, you know, RG has been reduced to a Facebook kind of a party. And in between that, I think one thing is very clear. AAP is very clearly said that it is for the Congress to take the lead. RG also showed some inclination saying that we are ready, but there has to be clarity from the Congress. So, by and large, it looks like that they're looking forward to the Congress. राजदीप सरा मरे वता, बट लोक तुझे मरे येता. कितें जालां विजयाचें? घुसपला खंय? घुसपला तेणी चिंतूनच स्टेटमेंट केलं आसतलो. बट सगळे आमी एक 6 म्हयन्या पयलीं वा 7 म्हयन्या पयलीं पयलें न्हू, विजयाचे अलायन्सा खातीर, ZP खातीर अलायन्सा खातीर प्रयत्न आसले. तेणी सगळ्यांक एके कडेन हाडले. आपले फाटले बर्थडेच्या निमतानचो आनी खंयचो इव्हेंट जाल्लो तेन्ना तेणी सगळ्यांक एके कडेन हाडले. हे सगळे तेजे वटेच्यान चालू आसले. आनी अचानक आतां लिडरशीप चेंज जालें आनी विजया कडल्यान असो स्टेटमेंट. सो लिडरशीप रिलेटेड काय तेवूय पळोवचें पडटलें की काँग्रेसीची लिडरशीप बदलल्या आनी विजयाचे कितें असले प्लॅन ते मातशे हाल्ल्या. कारण आमी पयले असेंब्ली चालू आसतना विजय अमित पाटकराच्या बर्थडे खातीर खासा काँग्रेस हावजान येयल्लो. ते पयलीं आमकां पळोवपाक मेळनासलें, तेजे वांगडा चडशे. सो ते एक पळोवपाक मेळ्ळें. सो मातशें इक्वेशन खंय तरी हाल्लें काय कितें ते पळोवचे पडटा अशें म्हाका दिसलें चड की इक्वेशन तेजें हाल्लां आसतलें. कारण सगळेच तेंच्यांनी ZP पासून पयलीं लोकसभा इलेक्शन, मागीर ZP पासून तेंच्यांनी एके कडेन रावन येयल्ले ते फुडें. आनी हांगासर काँग्रेसीची लिडरशीप चेंज जातकूच हो स्टेटमेंट. अशें कितें जालें? काँग्रेसीची 2 लिडरशीप चेंज वर्सां जाली. जर तेंचें डिस्कशन जालां, 2 वर्सांक 2 मिटिंगो गिरीशान केल्यो, एक अमितान केली, ठाकरे बरोबर मिटींग जाली. 2 वर्सां तो उलयलो ना, लिडरशीप चेंज जातकूच उलयलो. टायमींग ऑफ इट. टायमींग म्हाका तो दिसता. या सर, बिफोर आय गो टू पांडुरंग, what do you think is happening with the opposition right now? Now Goa is a pioneer when it comes to these 2/3 defections. We have then we exported the model to Maharashtra, then it went to Delhi, and now it has reached Kolkata. So when you look at this TMC scenario or the overall opposition scenario, there was a time when we all said unanimously that when it comes to regional parties, they are best placed to take on the present BJP compared to Congress. But right now, that looks like a completely different scenario. What has happened in that space?
प्रमोद, असं आहे की 2 वर्षापूर्वी तुम्ही घ्या, 2 वर्षापूर्वी जनरल इलेक्शन्सच्या नंतर लोकांना वाटलं की ऑपोजिशन जिंदा आहे. BJPला 416 272 पण मिळाले नाही, मेजॉरिटी पण मिळाली नाही. काँग्रेसला वाटलं आमचं रिवायव्हल झालंय, DMKला वाटलं की आम्ही आता मोठी पार्टी झालोय, TMCला वाटलं आम्ही अजूनही मोठी झालो आहे, आणि समाजवादी पार्टीला वाटलं की आम्ही तर आता UP जिंकणार आहोत. काय झालं मला वाटतं की कुठे ना कुठे ऑपोजिशनकडे एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी नाही आहे, की तुम्हाला मोदीशाह एक मशीन आहे. BJP आता इज नॉट अ पॉलिटिकल पार्टी, ती इलेक्शन मशीन आहे. त्यांच्याकडे साधन आहेत, त्यांच्याकडे नेते पण आहेत, त्यांच्याकडे विचारधारा पण आहे, आणि त्यांच्याकडे साम दाम दंड भेद काही करून इलेक्शन जिंकायची त्यांच्याकडे ती ताकद आहे. दुसऱ्या बाजूला ऑपोजिशन काय आहे, तुमचा नेता कोण, हा एक मोठा प्रश्न आहे. रिजनल पार्टीज आणि राहुल गांधीचं स्टेट इलेक्शनमध्ये ते एकत्र लढवत नाही. बंगालच्या 1 दिवस अगोदर, वोटिंगच्या 1 दिवस अगोदर राहुल गांधी म्हणाले की TMC जी पार्टी आहे भ्रष्ट आहे आणि त्यांची काय डील आहे BJP बरोबर. पीपल सी थ्रू दिस. लोकांना कळतं की तुम्ही आता दिल्लीत एकत्र आहात, पण जसं तुम्ही कोलकातात गेला, तुम्ही एकामेकाच्या विरोधात आला. तर व्हेर इज युअर स्ट्रॅटेजी? DMK, काँग्रेस आणि DMK इलेक्शनमध्ये एकत्र जातात. इलेक्शन संपलं, काँग्रेस विजय बरोबर. केरळमध्ये काँग्रेस आणि लेफ्ट एकामेकाचे आमने सामने आले, दे आर फायटिंग विथ इच अदर. तर देर इज नो स्ट्रॅटेजी ॲज टू व्हॉट इज युअर इव्हन कॉमन मिनिमम प्रोग्राम. आता तुम्हाला नरेंद्र मोदी आणि BJP आवडता ना आवडता, पण त्यांची क्लॅरिटी आहे की आम्ही असं आहोत. तुम्हाला ते पटत नाही काही असो, पण ते जे आहेत ते आहेत. ते सामदाम दंडभेद करतात. पूर्णपणे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची गैरवापरी होते. पूर्णपणे बंगालमध्ये इलेक्शन कमिशनला ची गैरवापर तुम्ही केली, हे खरं आहे. पण ते सगळं घेऊन तुम्हाला आता रिस्पॉन्स काय आहे? स्पष्ट आहे. ते सुद्धा स्पष्ट आहे. ते पण नाही, काही असो, BJP इज क्लिअर. वी वॉन्ट, अमित शाह म्हणालेले 2015 काँग्रेस मुक्त भारत. आता त्यांना ऑपोजिशन मुक्त भारत पाहिजे, की काही असो. बंगालमध्ये बघा ना, सरकार BJPची, ऑपोजिशन पण BJPची. त्यांनी दे आर चुझिंग हु इज गोइंग टू बी ऑपोजिशन लीडर. ऑपोजिशनचा नेता कोण होणार हे BJP डिसाईड करते. मग पूर्णपणे मग तुम्ही कसं त्यांना कॉम्बॅट करणार? आणि त्यांच्याकडे एवढे म्हणजे साधन, एवढे रिसोर्सेस, सगळे पार्टीज तुम्ही घ्या, BJP हॅज 10 times 100 times मोर रिसोर्सेस. ऍड करपाक एकूच गजाल ऍड करता. जशी इलेक्शन मशीन म्हटलें, आमी पयलें दामू दिल्ली गेले, BL संतोशाक मेळ्ळे, तेणी एक्शन प्लॅन दिला. 2027 इलेक्शन एक्शन प्लॅन तेणी सबमीट केला, प्रिंट करून, सगळी न्यू मिटींग प्रिंट करून बुकलेट सबमीट केला. आनी दुसरे वटेन आमी ऑपोजिशनाची परिस्थिती, RGP आपल्या भितरूच झगडटा. आपण तेज्या पयलीं झगडी जाली, प्रेजिडेंट चेंज जाले, काँग्रेसीचे लिडरशीप चेंज जाली, आनी तेंचे भितर वाद चालू. आनी तितून मागीर गोवा फॉरवर्डाचे हे स्टेटमेंट की बाबा हे अलायन्साची आपूण कांय गॅरंटी दिवंक शकना म्हणून. सो ही सिच्युएशन आहा. BJP कडे आज मी एक आर्टिकल लिहिलंय की काँग्रेस एका काळी एक मोठी तंबू सारखी होती. त्याच्यात कोणी मोठी तंबू, गंगा काही म्हणा, त्याच्यात शरद पवार पण होते, ममता बॅनर्जी होते. हे सगळे एका काळी असे 9 मुख्यमंत्री होते देशात काही वर्षापूर्वीच, जे एका काळी काँग्रेसमध्ये होते, आता दुसऱ्या पार्टीत गेलेत. हेमंत बिस्वा शर्मा हा कुठल्या पार्टीचा आहे? काँग्रेसचा आहे. तर तुम्ही जर परत ती मोठी तंबू केली, शरद पवार तुम्ही परत आणलं, ममता बॅनर्जीला आणलं, विजय सरदेसाईंना आणलं, हे सगळे काँग्रेसी आहेत. पण त्यांना आणावं लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि ते केवळ फक्त इलेक्शन आले तेव्हाच नाही, 2-3 वर्ष तुम्हाला एकत्र काम करावं लागेल. मग लोकांना वाटेल खरं ही जी तुमची जी यू सी, यू नीड टू क्रिएट अन इम्प्रेशन दॅट दीज पीपल आर जेन्युइन. ॲक्च्युली दी ऑपोजिशन पार्टीज मे बी इन डिक्लाइन, बट ऑपोजिशन स्पेस इज इन्क्रीजिंग. आता बघा ना, महागाई वाढली आहे देशात, हळूहळू पेट्रोलचे भाव वाढतात, पेपर लीक होतात, आहे करप्शन तर आहेच, गोव्यात पण आहे, ही खरी गोष्ट आहे. पण त्याचा तुम्ही कसं स्ट्रॅटेजीमध्ये कसं बदलणार? तुमच्याकडे नॅरेटिव्ह आहे,
पण तुमच्याकडे स्ट्रॅटेजी नाही. अजूनपर्यंत किती, राहुल गांधींना आता 20 वर्ष झाली जर तुम्ही स्ट्रॅटेजी तयार केली ऑपोजिशनने की आम्ही गोव्याच्या इलेक्शनमध्ये एकत्र येऊन 1 वर्ष एकत्र काम करणारा हा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. 1 वर्ष अगोदर एका महिन्याआधी होऊ शकत नाही, ते होणारच नाही. या पांढरंग, व्हॉट डू यू थिंक विजयाची खूप घुसपला आरजेपीची ज्या परिस्थिती झाल्या हातूंत भितर, डू यू थिंक गोंयांतलो ओपोजिशन स्पेस सध्या खंय तरी वोटराक एक कॉन्फिडन्स दिता की दे कॅन टेक ऑन द बीजेपी? काय आशिल्लो तोय गेला? आशिल्लो तो वता, अजून वचोंक ना, गेला वाटेर आसा. कित्याक जाणा प्रमोद, आता जशें लोकिकान म्हटलें तशें विजयन इतली वर्सां कांय स्टेटमेंट काडूंक नाशिल्लो. आतां सडनली विजय उलोवपाक लागला की काँग्रेसी म्हणून आमी रावतले काय ना, हाची काय शाश्वती ना, गॅरंटी ना म्हणून. सो हो म्हाका दिसता कॉम्प्लिकेट जाला विशय. आनी जशें राजदीपान म्हटलां तशें की नॅशनल लेवलाचेर जशी काँग्रेस व्हडली जावपाक जाय, म्हाका दिसता काँग्रेसीन हांगा इनिशिएटीव सुरू करपाक जाय. विजय सारको मनीस जो एका वेळार काँग्रेसींतल्यानूच फुडें मुखार आयिल्लो, ताका भितर घेवप, कळ्ळें? आतां आरजेपीची वाट लागलेली आसा, जाता जाल्यार तांकां घेवप. हे सगळ्यांक घेवन आम आदमी पार्टीची परिस्थिती वायट जरी आसली, तांचे कडेन 2 आमदार आसा आत्तां, तांकां वांगडा घेवप. म्हाका दिसता काँग्रेसीन इनिशिएटीव घेवचे पडटले की ऑपोजिशन तयार करपा खातीर. ना जाल्यार आत्तां जे तरेन चल्ला आनी जे तरेन विजयाचो स्टेटमेंट आसा, काँग्रेसीन 2 गट आसात. एक अमित पाटकराचो गट, तो फुटला आनी तो भायर सरता. एक गिरीश चोडणकराचो गट. आरजेपीन 2 गट जाल्यात. एकटो सोडूनच गेलो राजकारण, एकटो आमदार आसा. विजय सरदेसाय कडेन 2 गट जावंक शकना, कारण विजय सरदेसाय हो एकटोच आसा आमदार म्हणून. विजय सरदेसाय कडेन 2 गट जाल्यार आमकां ह्या रावंड पडटली. आणि विजय जे प्रमोद म्हणटा की तिसरो कोण तरी गट तयार करचो पडटलो जो काँग्रेसनी शक्य ना. थर्ड ऑल्टरनेटिव्ह म्हणटा तो पॉसिबल ना. थर्ड ऑल्टरनेटिव्ह जो करतलो ताका एक आसा, तो किंग मेकर जावपाक सोदूं येता तेंच्यांनी. 4-5 सीट हाडले आनी फुडल्या बीजेपीक जर गरज पडली कोणाच्या गव्हर्मेंटाक जाल्यार तातूंत घुसले. इतकेच जावं शकता. तिसरो फ्रंट आयचे स्थितीक गोंयांत एक क्रेडिबल ऑल्टरनेटिव्ह म्हणून करूं शकना, सरकार स्थापन करूं शकना. हीच गजाल जी आहा जोयल, बिफोर आय गो टू राजदीप सर, इज दॅट हांव तांकां जो प्रश्न विचारिल्लो तो की अक्रॉस द कंट्री वी ऑल वर सेईंग कंटिन्युअसली दॅट द रिजनल पार्टीज आर इन अ बेटर पोजिशन टू टेक ऑन द बीजेपी compared to Congress. Right? Do you think BJP understood this, that the biggest challenge that they are facing is from the regional fronts in the states, and now they are on a spree one by one to dismantle that machinery? Absolutely. But Pramod, coming to Goa, when you talk about Goan politics vis-a-vis the point which you made, I think the BJP was never kind of uncountable with regional force, because the regional forces did not expand across the state. RGP was the first party which we saw where the presence was across the state. If you see Goa forward, very sectional kind of a presence. So right now, when you talk about regional parties, shaking the BJP, no, it's not possible. Whether it is Goa Forward or whether it is RG, if they contest independently, it will be to the advantage of the BJP right now. And regional parties, the only point here is that Congress should make it very clear that the Grand Alliance is possible going ahead. At this point in time, if they make an announcement here, there will be clarity. Right now, they are completely mum over this issue. And the opposition doesn't know that whether we are going along. The smaller players don't know which direction this thing is going. And going by Congress's past record, they have been doing all these strategies at the 11th hour, actually trying to dismantle so many players into the equation, and then people, you see congressmen going out contesting as independents, joining some other parties, and all of that. Chaos should not happen this time. Probably if they make an announcement earlier on that, okay, yes, we are looking for like-minded parties or all parties to come together to fight the BJP, I think that would be a more sensible approach. So is this a very conscious strategy from the BJP that they have realized that the biggest challenge to their election machinery is coming from the states and is regional fronts? So if you take post 2024, is that a conscious effort, conscious strategy to dismantle these regional forces? To some extent, yes. Certainly in 2 of the biggest states where BJP did not do well in 2024 general election, they have done that. Maharashtra and Bengal. महाराष्ट्रात शिवसेना UBT आणि NCP शरद पवार यांचा चांगला परफॉर्मन्स झालेला 2024च्या जनरल इलेक्शनमध्ये. त्याच्या 5 महिन्यानंतर जेव्हा असेंब्ली इलेक्शन झाले, विधानसभाचे इलेक्शन झाले, ह्याच 2 पार्टींना BJPनी टार्गेट करून एका प्रकाराने त्यांना कसं कमजोर करायचा हा त्यांचा प्रयत्न होता.
बंगालमध्ये तसंच ममता बॅनर्जी एक रिजनल नेता आहे, तिला कसं बॅकफूटवर टाकायचं हे BJPने पूर्णपणे प्रयत्न केला. आता 6 महिन्यानंतर ते अखिलेश यादवला तसं करतील. तर हळूहळू BJPला काय वाटतंय की आम्ही जर काँग्रेसला टक्कर दिली तर आम्हाला ॲडव्हान्टेज आहे. हे जे रिजनल पार्टीज आहेत त्यांना टक्कर देणं कठीण आहे. म्हणून मी म्हणतोय जर कारण की शरद पवार ममता बॅनर्जी हे काँग्रेसहूनच आलेत. DMKला तुम्ही सोडा, कित्येक रिजनल पार्टी, जगनमोहन रेड्डी हा कुठून आला? हा काँग्रेस, त्याचे वडील 2दा मुख्यमंत्री होते आंध्र प्रदेशचे, YS राजशेखर रेड्डी. हे जे रिजनल पार्टीजना जर तुम्ही काँग्रेसच्या टेंटमध्ये आणलं, तंबूमध्ये आणलं तर कदाचित तुम्हाला तेवढी ताकद तरी मिळेल, तेवढे नेते तरी तुमचे होतील. आज जर शरद पवार सर आता 86 वर्षाचे झालेत तर त्यांची ताकद तेवढी नाही आहे जी 15-20 वर्षापूर्वी होती. ममता बॅनर्जी पण 72 वर्षांची झाली आहे, त्यांच्याकडे पण तेवढी ताकद नाही आहे जी 10 वर्षापूर्वी होती. तरीही जर तुम्ही एकत्र आला आणि इलेक्शनच्या 2-3 महिन्यापूर्वी नाही, जर 2 वर्ष तुम्ही एकत्र काम केलं, कॉमन मिनिमम प्रोग्राम केलं, स्ट्रॅटेजी केलं, देशाभरात तुम्ही हिंडला तर लोकांना वाटे हो ऑपोजिशन. कारण की जसं मी म्हणालो तुमच्याकडे मुद्दे खूप आहेत. हा पूर्ण जे पेपर लीकचा मुद्दा आहे, लोकांमध्ये आक्रोश आहे, असं नाहीये की लोकांमध्ये आक्रोश नाहीये. इकॉनॉमीचा जो लोकांना नोकरी नाहीये हा मोठा मुद्दा आहे. गोव्यासारख्या राज्यात जे अन्य मुद्दे आहेत, स्थानिक मुद्दे आहेत, तुम्ही जर उठवले, एकत्र उठवले तर तुम्हाला नक्की लोक म्हणते हो आम्हाला लोकांना आता विकल्प पाहिजे. असं नाहीये की लोक म्हणतात फक्त नरेंद्र मोदी. हो, नरेंद्र मोदीमध्ये लोकांमध्ये विश्वास आहे, पण कित्येक असेही लोक आहेत ज्यांना वाटतं अहो 10-15 वर्ष आता झाली, कोणतरी नवीन आलं तर आम्ही त्यांना संधी द्यायला तयार आहोत, पण कोण ते नवीन होणार? आणि लोकांना विश्वास नाही आहे की पूर्णपणे हे जे विरोधी पक्ष आहेत ते आम्हाला एक स्टेबल सरकार देऊ शकतील. नरेंद्र मोदींनी देशात आपण हा प्रोग्राम करतोय 12 वर्ष झाली, ते म्हणजे जवाहरलाल नेहरूचा रेकॉर्ड एका प्रकारे तोडतात आहे. तर लोकांना वाटतं हो मोदी आहे म्हणजे एक स्टेबल लीडरशिप आहे. वेअर इज द स्टेबल लीडरशिप ऑन ऑपोजिशन साइड? On that note, Lisa, before I go to Pandang, I want to ask you this. And now Congress has sent Girish Chodankar back to Goa, and all the Girish Chodankar lobby is trying to project that he has arrived here on the backdrop of a success. Do you think what happened in Tamil Nadu is a success? You define it as success, and how do you see Girish's comeback in the state politics? See, I must be fair to Girish Chodankar. I remember talking to him in January or early February, म्हणजे इलेक्शनच्या 2 महिन्यापूर्वी तामिळनाडूच्या इलेक्शनमध्ये. तेव्हा गिरीश मला म्हणाला की आमचे जे काँग्रेसचे स्थानिक नेते आहेत तामिळनाडूमध्ये त्यांना वाटतंय की आम्ही विजय बरोबर जावं, DMKला सोडायला पाहिजे आणि विजय बरोबर जावं, हे ते तेव्हाच म्हणालेले. ते म्हणाले खरंच गिरीचं म्हणणं होतं आमची क्लीन स्वीप होणार. ते त्यांच्या पार्टी नेतृत्वांना मल्लिकार्जुन खरगे आणि अन्य नेत्यांनी म्हणणार नाही DMK आमच्याबरोबर 20 वर्षापासून आहे, आम्ही असं सोडू शकत नाही. तर गिरीशची जे आकलन होतं ते परफेक्ट होतं. इलेक्शन नंतर काय झालं की तुम्हाला फक्त 5 सीट मिळाले, जे 5 वर्षापूर्वी 18 मिळाले. आता गिरीशचं म्हणणं आहे जर आम्ही TVK बरोबर गेलो असतो, विजय बरोबर गेलो असतो तर कदाचित आम्हाला जास्त सीट पण मिळाले असते, आम्ही जिंकलो असतो. तो आय विल नॉट से दॅट गिरीश हॅज लॉस्ट तामिळनाडू. गिरीश हॅज टू बी गिवन क्रेडिट दॅट ही वॉज सेइंग फ्रॉम डे 1, नॉट ओनली आफ्टर इलेक्शन्स. पण आता प्रश्न आहे जेव्हा गिरीश गोव्यात येतात ते सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणार का? यू आर सेइंग गिरीश लॉबी, हाच काँग्रेसचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. गिरीश लॉबी, ह्याची लॉबी, त्याची लॉबी. प्रत्येक राज्यात काँग्रेसची सर्वात मोठी प्रॉब्लेम हीच राहिली आहे. BJPमध्ये काय आहे की नरेंद्र मोदी एवढे मोठे नेते झालेत तर लॉबी आहेत, असं नाहीये BJPमध्ये नाही आहेत. खूप त्यांच्या आपसात खूप प्रॉब्लेम आहेत. प्रमोद सावंत लॉबी, विश्वजित राणे लॉबी BJPमध्ये पण आहे. पण बिकॉज नरेंद्र मोदी इज देअर कोणी काही पब्लिकली जास्त म्हणू शकत नाही. बिगर तंबू आहे हा इशी, बिकॉज मोदींची भीती म्हणा काही म्हणा, नोबडी वॉन्ट्स टू गो अगेन्स्ट मोदी. काँग्रेसमध्ये काय तुम्ही काही म्हणू शकता, एका कोण तुम्हाला आता शिवकुमार आणि सिद्धरामय्याच्या मध्ये 1 वर्षापासून कर्नाटकात पॉवर टसल होती. हायकमांड कुड नॉट, देर इज नो हायकमांड इन दॅट सेन्स इन काँग्रेस. BJP हॅज गॉट हायकमांड. आता पण तोच प्रॉब्लेम होणार आहे. इलेक्शन आले गोव्यात, हु इज गोइंग टू सेटल डिफरन्सेस बिटवीन
all these factions, Girish Lobby, Amit Patkar, all the leaders that you have, who is going to get them to work together? जर ते एकत्र काम केलं त्यांनी, then they can, कर्नाटकात इव्हेंच्युअली सिद्धरामय्या आणि शिवकुमार इन 2023 वर्क टुगेदर. जिथे काँग्रेस नेते एकत्र आले, काँग्रेसला चान्स मिळाला. बिकॉज काँग्रेस पीपल स्टील, काँग्रेसचा एक ब्रँड व्हॅल्यू अजूनही आहे. आपण म्हणू शकत नाही की काँग्रेस संपली आहे. हे सोपं आहे म्हणणं की काँग्रेस संपली आहे. काँग्रेसची ब्रँड व्हॅल्यू आहे, पण ती ब्रँड व्हॅल्यू तुम्ही कसं एनकॅश करणार? करपा शकता गिरीश हे जाऊ शकता, कारण सेम स्ट्रॅटेजी तो आज अशें म्हणटलें. मग गिरीशान आमकांय म्हटलेलें ते की जर थंय TVK वांगडा जर आमी अलायन्स केल्ली जाल्यार एटलिस्ट 25-30 सीट थंय तामिळनाडू तांकां मेळपाची. सेम परिस्थिती गोंयान आसा प्रमोद. हांवें जशें वदळ म्हटलें अशें की हांगा सुद्दां तेणी विजय घेवपाक जाय. काँग्रेसीन घेता, मर्ज करता, मर्जर सुद्दां ऑप्शन दिवपाक जाय. काँग्रेसीन करचें पडटलें. saying the mistake that they did with Vijay in Tamil Nadu, they should not do with Vijay in Goa. हा एकमेव पर्याय आहे गोव्यात. जर सगळ्यांक जर एकीकडे घेऊन जर हे वयता, गिरीश असो जर ते प्लॅन करता आणि DK शिवकुमार सारको मनीस हांवें आयकल्लें की काँग्रेसींतल्यान हे चल्ला कितें म्हणून, जर इंटरव्यून जाता आणि गोंयान जर कितें करता जाल्यार खंय तरी गोंयान काँग्रेस आणि हे बाकीचे ऑपोजिशन जे आसा ते लागीं पावूं शकता, सत्तेच्या लागीं पावूं शकता. आणि जर हे जायना जाल्यार कोण वाचूंक शकना हांकां. आणि जशें राजदीपान सांगलें अशें की नॅशनल लेवलार जे चल्लां तेच प्रमोद हांगाय चल्लां. काँग्रेसीक तेणी 2 फावटी फोडले BJPन. काँग्रेसीचे 2/3 2 फावटी हाडले. MGचे तेणी 1 फावट हाडले. इंडिपेंडंट सगळ्यांक घेतला तेणी. सो तो ऑपोजिशन दवरपाकच सोदिना. जे म्हणटा तो बरोबर आहा तेजे. ताका पयलीं काँग्रेस नाका आसली, तांकां तो ऑपोजिशनच नाका. आनी गोंयांत तीच परिस्थिती आसा. गोंयांत ऑपोजिशन आसा काय ना हो सगळ्या गोंयकारांक आज प्रश्न पडलेलो आसा. तुका आनी म्हाकाच न्ही. It is very difficult what Pandurang is saying. When you talk about alliance, it's going to be very difficult because there is so much of overlap. You know, if you see Congress seats, and when you see AAP, and when you see RG, and when you see Vijay Tari only in Fatorda maybe. Yeah. But when you see the other parties, then what they will do with candidates like Veli. Veli is a traditionally Congress bastion. Now it taken over by AAP. So how do you balance that? Same is the case with Benali. There are so many seats which are overlapping. Whether Congress is ready for a compromise there under the new leadership, whether leadership will be able to compromise there or compromise in any other seats which the opposition is having a presence there, that would be a big question, challenging there. हे जावपाक शकता. तुका दिसता ही गिरीश हे करपाक शकता. कारण काल जेन्ना विजय ही गुगली घालून गेला ताणें ती बेश्टीच घालना. ताजेर मागीर दामूनय तुगेली गुगली घाली आणि दामून विजयाकच अडचणीक हाडलो ती गुगली घालून की BJP स्टेट प्रेसिडेंट said that Vijay is welcome to ally with the BJP. So it's a very funny situation right now. BJP is saying come ally with us. Congress is right now completely mum on any alliance factor. नाही, तू बघ ना BJPचं काय आहे, ते कोणालाही घ्यायला तयार असतात. आता चिराग पासवानला एका काळी तुम्ही बाहेर काढलं, नंतर तुम्ही म्हणाला माझा हनुमान आहे, किंवा चिराग पासवान म्हणाला मी मोदींचा हनुमान आहे. नितीश कुमार 2दा-3दा सोडून गेले, तरी तुम्ही त्यांना परत घेतलं. चंद्रबाबू नायडू तुम्हाला म्हणाले 2019 मध्ये मोदीजी टेररिस्ट आहे, तरी तुम्ही त्यांना परत घेतलं तुमच्या पाठी. BJP इज व्हेरी फ्लेक्सिबल की आम्हाला कोणी सुविधा अनुसार आम्ही कोणाला कधीही घेऊ शकतो आमच्याकडे. काँग्रेस नाही हो त्यांनी सोडलंय आम्हाला. एक जर तो व्यक्ती अग्री विथ दिस पॉलिसी की विच काँग्रेस इज व्हेरी कन्सिस्टंट की डिफेक्टर्स आर नॉट वेलकम. आय थिंक इन गोवा इट्स नॉट अ बॅड आयडिया ना. खरं सांगायचं नाही, जर तुम्ही मग ते प्रामाणिकपणे जर तुम्ही नवीन लोकांना ज्यांची ग्राउंड अपील आहे, एक म्हणणं ठीक आहे की नो डिफेक्टर, पण त्या डिफेक्टरच्या जागी कसले लोक तुम्ही जर अशा लोकांना तुम्ही दिलं ज्यांच्या लोकांबरोबर संपर्क आहे, चांगली लोक आहेत, ते काम करण्यासाठी आहेत, फक्त कोणाचा मुलगा आहे, कोणाचा फ्रेंड आहे, नेटवर्क आहे, ते चालणार नाही. इफ यू गिव्ह गुड लिस्ट, मला वाटतं गोव्यात पण लोक आता तयार आहेत. लोकांना चांगली लोक पाहिजेत. प्रत्येक राज्यात तुम्ही बघाल नवीन चेहरे जर चांगले. विजयला बघा ना, विजयनी TVK मध्ये विजय वॉज एबल टू गिव्ह युवा, दिस यूथ वोट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गोव्यात पण लोक आहेत, युवा वर्ग जो आहे त्यांना जो अट्रॅक्टिव्ह होणार ते कदाचित त्यांना देऊ पण शकतो. तुका दिसता गिरीश जसे राजदीप बाबान सांगले तेणी TVK बरोबर प्रेडिक्ट केले आमचे बरें जातलें म्हणून. ते तसल्यो ज्यो स्ट्रॅटेजी गोंयान केल्यो जाल्यार ओके, पण हांगासर काँग्रेस सिंगल वचपाक शकना. जरी त्यांचो वोट शेअर 20% असं केन्ना देवना, तो वयरूच आसता.
पण सीट तितले मेळोन न्ही तरी तांकां बाकीचे जे पार्टीज आहा रिजनल पार्टीज आहा वा आम आदमी सारक्या ह्यो सगळ्यो गजाली तांकां कन्सिडर करच्यो पडटल्यो जाल्यार त्यो करपाक जावपाक शकता आनी गिरीशाक ते करतलो बरीच सर्कस आहा. सर्कस आहा, भरपूर सर्कस आहा. सो फायनल आय विल स्टार्ट विथ यू सर. What is your advice to Vijay Sardesai right now? Right now he is sitting on a horse and he is saying I am going in the other direction of Congress. So what is your advice? And BJP is consistently giving him toll booths. Please pay enter. Please pay enter. So what is your advice? One Sardesai should never give advice to another Sardesai. दुसरं जर advice द्यायचं असेल, हे जे समोसे आहेत हे मस्त आहेत, कुठून आणले? हे कॅफे सेंट्रल मधून कॅफे सेंट्रल, आउटस्टँडिंग समोसे. सो इफ यू हॅव अ कॉम्पिटिशन फॉर बेस्ट समोसा, गोवाज कॅफे सेंट्रल विल बी ऑन टॉप. सी विजय ऑल्सो. See, Vijay went with BJP in 2017. Yeah. That has created, unfortunately, wrong impression in Congress High Command that Vijay cannot be trusted. त्यांच्यावर लोकांचा म्हणजे जो विश्वास आहे, म्हणजे विशेषतः राहुल गांधीचा विश्वास नाही आहे. तरी मी म्हणेन विजयकडे क्वालिटीज आहेत, तो काँग्रेसमधूनच आलाय. तुम्ही विजयला पण घ्या, बाकी लोकांना घ्या, हु आर पार्ट ऑफ अ वाइडर काँग्रेस इकोसिस्टम, अँड यू हॅव टू डू इट. आता पॉलिटिक्समध्ये तुम्ही असं म्हणू हा माझा शत्रू आहे, तो माझा शत्रू आहे, ते चालणार नाही. तुम्हाला प्रत्येक व्यक्तींना जो, अँड विजय हॅड टू बी फेअर टू हिम, हॅज मेड एव्हरी एफर्ट टू से नाही मला अलायन्स करायचं आहे. ते तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले, ते मी 2 वर्षापासून म्हणतोय मर्जर करायचं आहे, फॉरगेट अलायन्स, मर्जर करा. सो ही शुड बी यू हॅव टू मीट हिम हाफ वे ॲटलिस्ट ना. ते जर झालं तर मला इट विल ओनली यू नीड अ वाइडर ऑपोजिशन इन गोवा. It cannot be that एकला चालो रे आता politics. Third alternative, non-Congress, non-BJP alternative also not workable. Because of the, see, each constituency is how much in Goa? 25,000, 30,000. जर तुम्ही if you have a united opposition, you have a better chance. आणि हे थर्ड ऑप्शन चालणार नाही. आता आम आदमी पार्टी त्यांनी त्यांनी प्रयत्न केलाय, पण आय डोंट थिंक आम आदमी पार्टी ॲट द मोमेंट इज इन अ पोझिशन टू टेक ऑन द बीजेपी. Who is your main enemy? All these parties have to decide. तुमचा शत्रू म्हणजे तुम्ही कोणाला अपोज करणार आहात, तुम्ही जर एकत्र येणार आहात, who is on the other side? BJP I said is machine. बॉस पार्टी नाही आहे. It's a machine. They are planning everything, micro detail. कुठल्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये काय करायचंय, कसं करायचं. So you to combat them, yes, I think Vijay, my advice to Vijay would be try and meet the Congress halfway, and Congress should meet him halfway. And my final questions are before I go to others with respect to TMC. Why the state of TMC is like this, or state of any regional party is like this the moment they are out of power? Good question. I think because parties like TMC are surrounded by, are dependent on one individual. So leader त्यांचा असतो, नेता जो त्यांचा असतो. पार्टी इज अबाउट द नेता. नेताची नेता जर हरला किंवा नेत्यांचा विश्वास जर कमी झाला, इफ द लीडर लुजेस द पार्टी ऑल्सो स्टार्ट स्लोली स्प्लिट. बिजू जनता दल बघा, नवीन पटनाईक 25 वर्षापासून मुख्यमंत्री होते. नाव बिजू जनता दल इज वीकनिंग. TMC वॉज ओनली अबाउट ममता. पोस्टर कोणाचं? ममता अँड ममताज नेफ्यू अभिषेक बॅनर्जी. तुमचे दुसरे लीडर्स कुठे आहेत? तुमची सेकंड लाईन लिडरशिप कुठे आहे? काही रिजनल, आता DMK मध्ये कमीच्या कमी एक विचारधारा होती, पण तिथे पण काय झालंय, फॅमिली पार्टी झाली आहे. तुम्ही जर फॅमिली पार्टी केली किंवा इंडिव्हिज्युअल सेंट्रिक पार्टी केली, युअर पार्टी विल वीकन ओव्हर टाइम. ॲज लॉंग एज यू आर विनिंग इट इज ओके. द मोमेंट यू लूज देयर विल बी प्रॉब्लेम. लालू प्रसाद यादव बघा, जोपर्यंत लालू प्रसाद यादव जिंकत होता एव्हरीथिंग वॉज ओके. मोमेंट ही हॅज लॉस्ट, वेअर इज युअर सेकंड लेवल? यू नीड अ सेकंड लाईन लिडरशिप. काँग्रेस हॅज दॅट. They may be also, everybody thinks Rahul Gandhi is high command, but Congress also has a lot of strong regional leaders. You have to build a second level leadership. In fact, Congress should be giving more power to their second level leadership. Whoever that is the only way they will be able to progress. Only way you can take it. Narendra Modi has come as a chief minister. 10-12 वर्ष ते मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर ते 12 वर्ष आता प्रधानमंत्री झाले. What is your advice to Vijay Sardesai? की ताणे फुडाकार करचो पडटलो आनी गिरीशानय करचें पडटलें तें. ना जाल्यार तुमी जर सेपरेट केले जाल्यार इंडिपेंडंट जर केले जाल्यार म्हाका दिसना की शक्य जातलें म्हणून गोंयांत BJP हारप. BJP ही व्हडली पार्टीज न्ही, तेंच्या कडेन पयसो सगळें आसा. आयज तेंच्यांनी एका वर्सा भितर कितले व्हडले हेडक्वॉर्टर्स बांदलो तेंच्यांनी. काँग्रेसी कडेन ऑफिस ना आपले स्वताचे, भाड्याचे ऑप्शन आसात ते. सो म्हाका दिसता की हें विजयनय करचें पडटलें
गिरीशाने करचे पडटले, अमित पाटकर, युरी सगळ्यांनी करचे पडटले आनी सगळ्यांनी एकठांय येवचे पडटले, तरच शक्य आसा. तुका दिसता की परत विजयान काँग्रेस हावसा भितर वचून गिरीशाक एक बुके दिवन एक गिरीशाचो बर्थडे नासल्यार सुद्दां तो बर्थडे करचो पडटलो म्हणून सारको. रोहित, इलेक्शन जर जिखपाचें आनी जर ते 21 फिगर जर ओपोजिशनाक मेळपाक जाय जाल्यार ह्यो गजाली करच्यो पडटल्यो. कारण फाटलें इलेक्शन पयलें 33% BJPक मेळ्ळें, पण 50% सीट तेंच्यांनी काडले, कारण हांगासर डिवायडेड आसले. सो ह्यो एकूच लेसन, फाटल्या इलेक्शनाचो एकूच लेसन तो घेवन तेंच्यांनी फुडें वचपाचें. नॉन BJP नॉन काँग्रेस हो जो आयडिया आहा ती विजयाची चलपाची ना, कारण काँग्रेसचो जो 20% वोट आहा तो कुशीक दवरचो पडटलो तुमकां ते करतलो जाल्यार, ते पॉसिबल ना. सो विजयाकूच स्टेप घेवची पडटली, गिरीशाकूच स्टेप घेवची पडटली आनी ते करचे पडटले. हय, फातोर्डा बॉयज नीड टू कम टू पेंजीम एंड हग ईच अदर. Pramod, Vijay has been prolific right through. Even the previous term and this term, he has been outstanding as a leader. You know, in the house, outside the house, taking up issues. You've seen him consistently, very valid arguments, going to the people. But at hindsight, that question lingers. You know, that ghost of 2017 is coming back to haunt him. Yeah. So and. That's not all. I mean, the biggest worry within the Congress is the insecurity. The leader that Vijay is, you know, whether he will completely take over the party. I had spoken to some leaders in the Congress previously also, before this change in leadership. The biggest fear was that he will create that kind of a division. Congress is always known for these divisions, big divides. So there is a fear that Congress, Vijay could take over this. If they can overcome that and take Vijay along, then nothing can beat. हांव इतल्याचेर आज थांबता. मागीर सादी गजाल, एग्जामीक पास जावपा खातीर अभ्यास करचो पडटा हें सगळ्यांक खबर आहा. आनी आमी सगळे जाणां आज कितें सांगलां, तुमकां जर एग्जामीक पास जावपा जाय अभ्यास करात. पण अभ्यास करतले काय ना, अभ्यास करचो आनी अभ्यास करप हातूंत भितर एक व्हडलो तुगेलो गॅप आसता पांडुरंग बाब. सो हे अभ्यास करतले काय ना, सगळे जाण सांगता तूं पास जावपा जाय मरे अभ्यास कर. अभ्यास लास्टाक ते पुस्तक आनी कादेन ओपन करून थंय बसची पडटा आनी शिकची पडटा. ती शिकपाची तुमची तयारी आहे काय ना, इतलोच प्रश्न हो, कठीण काय ना. प्रश्न कठीण आसत, उत्तरां सोंपी आहात. त्या उत्तरांचेर तुमी काम करतले काय ना हाजेर म्हाका दिसता गोंयचें फुडलें इलेक्शन आनी ताजो निकाल अवलंबून आसा. आज आमी इतल्याचेर थांबतात. राजदीप सर, थँक्स अ लॉट. जॉयल, Thank you for samosa. Yes sir, samosas will keep coming. So thanks a lot. पवित्र आवाज प्रुडंट. नमस्कार.